हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 1. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. अर्जुन म्हणाला, दिव्यवीरा ऋषिकेशा, केशिनी शूदना, मी आपल्याकडून संन्यास आणि त्याग यांचे तत्व वेगवेगळे जाणून घेऊ इच्छितो. अर्जुन भगवंत श्रींना येथे निरनिराळ्या नावांनी संबोधन करत आहे. आपणही आपल्याला कोणाकडून काही विशेष असे काही हवे असले की त्या व्यक्तीला अशाच हाका मारतो. त्या व्यक्तीला निरनिराळी बिरुदे लावून मग आपण आपले मागणे पुढे करतो. अर्जुन भगवंत श्रींना सर्वप्रथम दिव्य महापराक्रमी असं म्हणत आहे. मग सर्वांचे अंतःकरण जाणणारे, इंद्रियांवर स्वामित्व असणारे असे म्हणत आहे. शेवटी केशी, राक्षसाला मारणारे असे विशेषण त्यांना देत आहे. हे असे हाका मारण्याचे कारण म्हणजे तो भगवंत श्रींना दिलासा देऊ इच्छितो की आता मी आपले बहुतेक सर्व म्हणणे जाणले आहे. देवा, आता माझ्या बहुतेक सर्व शंका आणि प्रश्न संपलेले आहेत. आत्तापर्यंत आपण मला जे काही सांगितले त्यात आता फक्त काहीच, अगदी थोड्याच अल्प गोष्टींचे स्पष्टीकरण हवे आहे. बस तेवढी कृपा करावी. आत्तापर्यंत भगवंत श्रींनी अर्जुनाला अनेक योगमार्ग समजावून दिले आहेत. सर्वप्रथम जीवनाचे शास्त्र म्हणजे सांख्य योग सांगितला. तो पुरे झाला नाही म्हणून मग जीवनशास्त्र सविस्तरपणे समजावून दिले. यासाठी मग ज्ञान कर्म संन्यास योग, कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग, राजयोग, विभूती योग, भक्तियोग, गुणत्रय विभाग योग असे एक एक योग सांगून जीवनाचे महासूत्र समजावून दिले. हे सांगताना त्याच्या अनेकविध प्रश्नांना आणि शंकांना त्याचे पूर्ण समाधान होईपर्यंत सविस्तर उत्तरे दिली आहेत. वेद ज्यासाठी भगवंत श्रींनी मानवाला सांगितले होते त्याचे विस्मरण मानवाला झाले होते. वेदांचा मूळ अर्थ दूर ठेवून त्यांचा स्वतःच्या भौतिक लाभासाठी नवीन अर्थ लावून त्याप्रमाणे मानव आचरण करू लागला होता. यासाठी या अवतार कार्यात त्या मूळ तत्वज्ञानाची मानवाला आठवण करून देणे हे कर्तव्य करायचे होते. त्यासाठी त्यांनी त्यांचा प्रिय सखा, प्रिय शिष्य अर्जुन याचे माध्यम निवडले. कारण यासाठी माध्यम म्हणून निवडलेला शिष्यही तसाच त्या उंचीचा, त्या तोलामोलाचा, त्या लायकीचा असायला पाहिजे होता. आता जीवनाचे सर्व तत्वज्ञान सांगून झाले आहे. आता त्याची सांगता करायची आहे. त्यासाठी अर्जुनाने आयतेच यासाठी अनुकूल अशी इच्छा इथे व्यक्त केलेली आहे. अर्जुन विचारत आहे की दिव्यवीरा ऋषिकेशा, केशी निषूदना, मी आपल्याकडून संन्यास आणि त्याग यांचे तत्व वेगवेगळे जाणून घेऊ इच्छितो. अर्जुनाची ही इच्छा आत्तापर्यंत सांगितलेल्या सर्व तत्वज्ञानाचे सार सांगायला उपयुक्त अशीच आहे. कारण अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे विदेही होणे हा संन्यास आहे आणि त्या योगे असक्त राहून कर्म करणे हा त्याग आहे. अशा प्रकारे संन्यास आणि त्याग यांचे तत्व सांगणे म्हणजे याद्वारा जीवनाच्या तत्वज्ञानाचे सार सांगणे आहे.
आता आपण पुढच्या भागापासून ते तत्वज्ञानाचे सार काय आहे ते जाणून घेऊया. हरिओम.